नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. लडाख पेटलेला आहे. सोनम वांगचुक, ज्यांना आपण रँचो असं म्हणतोय, थ्री इडियट्स नावाचा सिनेमा आमिर खानचा खास गाजलेला आहे. तर ते रँचो नावाचं जे कॅरेक्टर आहे ते सोनम वांगचुक यांच्यावर आधारित आहे. ते प्रसिद्ध आहेत त्या अर्थाने. आज त्यांना अटक केलेले केंद्र सरकार, राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत ती अटक केलेली आहे. कारण काय, 24 सप्टेंबरला जी हिंसा झाली लेहमध्ये, ती भयानक स्वरूपाची होती. भारतीय जनता पार्टीचं कार्यालय तिथलं जाळण्यात आलं. तिथे 4 मृत्यू झाले. तिथे सगळ्या प्रकारचा चोख बंदोबस्त नेहमीचा असतो, तरी देखील हे झालेलं हे विशेष आहे. कारण लडाख मुळात हे आता केंद्रशासित प्रदेश आहे. मग याला ॲटोनॉमस स्वायत्त दर्जा मिळावा मिळावा एक राज्य म्हणून, अशी मागणी लडाखचे लोक करत आहेत. आणि त्याचं नेतृत्व सोनम वांगचुक हे करतात. ते पर्यावरणवादी आहेत. त्याच्यानंतर शिक्षणातले ते तज्ज्ञ आहेत की खरं शिक्षण कसं दिलं गेलं पाहिजे, कशा पद्धतीने दिलं गेलं पाहिजे, त्याची वावा त्यांच्याबद्दल केली जाते. त्यांची जी संस्था आहे, स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मुवमेंट ऑफ लडाख, ही प्रसिद्ध संस्था आहे. त्याला परदेशातून मदत केली जाते. मग आता ते फॉरेन फंडिंग जे आहे ते केंद्र सरकारने बंद केलेलं आहे. सोनम वांगचुक सांगतात की मी आयकर खात्याच्या सगळ्या पूर्तता मी करतो आवर्जून, मी त्याच्यामध्ये कुठलीही कसूर ठेवत नाही, असं ते सांगतात. आता या सोनम वांगचुक, ज्यांना 2018 मध्ये केंद्र सरकारने पद्मश्री ही पदवी बहाल केलेली, हा पुरस्कार दिलेला आहे, राष्ट्रीय पुरस्कार. त्याच्यानंतर त्यांना 2016 मध्ये रोलेक्स अवॉर्ड फॉर एंटरप्राइज अवॉर्ड असा तो मिळालेला आहे. असे हे सोनम वांगचुक आहेत. त्यांना अटक झालेली आहे. आणि मग आता एकूणच सोनम वांगचुक यांचं जे काही धोरण आहे, ते ज्या पद्धतीने करतात, चळवळी करतात, आंदोलन करतात, त्यांच्या ज्या मागण्या आहेत, मग त्याच्या मागे अजून काय कुठले कुठले रंग आहेत, कुठल्या ग्रे शेड्स आहेत, हे सांगण्याची क्षमता म्हणा किंवा त्याचं आकलन म्हणा, ते कुणाला आहे आपल्याकडे, तर ते लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांना आहे. ते वारंवार आपल्या चॅनलवर आता यायला लागलेले आहेत. आणि ढगे सर, तुमचं स्वागत आहे. आमच्या धन्यवाद अनिलजी. सर्व दर्शकांना आता तुम्ही हे सांगा की लडाखमध्ये नेमकं काय झालेलं आहे, त्याची काय पार्श्वभूमी आहे. आणि मी जे हे काही सोनम वांगचुक यांचं जे सगळं कॅरेक्टर उलगडण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, त्याच्या कुठल्या कुठल्या शेड्स आहेत, याबद्दल सगळं सांगा. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा. आणि आपले जे प्रश्न आहेत, आपल्याला जे विचारावं वाटतं ढगे सरांना, ते अवश्य कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि ज्याप्रमाणे आपण नेपाळ असेल किंवा बाकीच्या अनेक गोष्टींवर आपण चर्चा केलेली आहे ढगे सरांची, त्या त्या चर्चांचं तुम्ही फार मोठ्या प्रमाणात स्वागत केलेलं आहे. तर आता ढगे सर, मी अधिक वेळ न घेता तुम्हाला असं विचारतोय की काय नेमकं त्या लडाखमध्ये, लेहमध्ये जे झालेलं आहे आणि याचे काय परिणाम होऊ शकतात. नक्कीच अनिलजी. मुळात आत्तापर्यंतचा इतिहास जर पाहिला तर लद्दाख जे आहे वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं जरी झालेली असली तरी ती शांततापूर्ण होती. अशा प्रकारचं हिंसक आंदोलन लद्दाखमध्ये होणं हे अत्यंत गंभीर आहे. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन लद्दाख जो आहे अफगाणिस्तान, पाकिस्तान, त्याचबरोबर चीन यांच्याशी सटीक त्याच्या सीमा असल्यामुळे जर अशा प्रकारे लद्दाख अशांत राहत असेल तर ते भारताच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा जे आहे खूप भयानक आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की सोनम वांगचुक जे फक्त राष्ट्रीय स्तरावरच नाही, आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत नावाजलेलं व्यक्तिमत्व, आणि अशा व्यक्तीच्या विरुद्ध NSA नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट रासुकाच्या अंतर्गत राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत कारवाई होत असेल, म्हणजेच एक प्रकारे त्यांच्या विरुद्ध राष्ट्रद्रोह त्यांनी केला की काय, अशा प्रकारचा जर त्यांच्या विरुद्ध आरोप लागत असेल तर ही सगळीच परिस्थिती अत्यंत भयानक आहे. मग हे सगळं जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर माझ्या मते थोडंसं मागं जावं लागेल आणि आपल्याला क्रोनॉलॉजी त्या ठिकाणी समजून घ्यावी लागेल. थोडक्यात 5 ऑगस्ट 2019 आपल्याला माहिती आहे कलम 370 हटवलं आणि त्याच्यानंतर जम्मू काश्मीर आणि त्याच्या सोबतीलाच लद्दाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश त्या ठिकाणी निर्माण झाले.
आता केंद्रशासित प्रदेश म्हणजे फॉर प्रॅक्टिकल पर्पज तिथला सगळा वरदहस्त, तिथली सगळी जी आहे एक प्रकारे निर्णय हे कोण त्या ठिकाणी घेणार? केंद्र सरकार. केंद्र सरकारच्या अखत्यारीतलं मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, गृह मंत्रालय त्या ठिकाणी निर्णय घेणार. म्हणजे थोडक्यात 2019 पासून लद्दाखचा सगळा कारभार हा केंद्र सरकारच्या हात्यामध्ये त्या ठिकाणी गेला. ठीक आहे. आता हे कलम 370 हटवलं ते चांगलं झालं, आणि मग त्याच्यानंतर तिथल्या जनतेची अशी मागणी त्या ठिकाणी येऊ लागली की आता आम्हाला जे आहे 370 तर तुम्ही हटवलं, आतापर्यंत आम्ही जम्मू काश्मीरच्या सोबत होतो, आता आम्हाला तुम्ही जे आहे आणखीन स्वायत्तता द्या. आणि त्या अनुषंगाने जे आहेत त्यांच्या 4-5 महत्वाच्या मागण्या होत्या. त्यामधल्या 2 सर्वात महत्वाच्या मागण्या म्हणजे, एक, लद्दाखला जो आहे स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या. लद्दाखला तुम्ही स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला तर ऑटोमॅटिकली काय होईल? आमच्यातले प्रतिनिधी निवडून येतील, आणि आमच्यातले प्रतिनिधी निवडून आले तर आमचे खरे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आम्ही त्या ठिकाणी मांडू शकू, आणि त्याच्यानुसार जे आहे आम्हाला आमचा निधी म्हणा किंवा जी काही निर्णय प्रक्रिया आहे त्यामध्ये आमचं सगळं हित त्या ठिकाणी सामावता येईल. एक जे आहे फुल स्टेटहुड टू लद्दाख, ही एक मागणी होती. आणि दुसरी त्याहून महत्वाची मागणी, 6th शेड्यूल स्टेटस टू लद्दाख. 6व्या अनुसूचीमध्ये, भारतीय राज्यघटनेच्या 6व्या अनुसूचीमध्ये लद्दाखला त्या ठिकाणी आणावं. जसं भारतीय राज्यघटनेच्या अनुसार आम्ही त्याला एएमटीएम स्टेट्स म्हणतो, म्हणजे आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या 4 राज्यांना 6व्या अनुसूचीमध्ये आणलेलं आहे. आणि 6व्या अनुसूचीमध्ये ही राज्य आली तर थोडक्यात त्या ठिकाणी काय होतं? त्यांच्याशी संबंधित, जमिनीशी संबंधित प्रश्न असतील, त्यांच्याशी संबंधित पर्यावरण किंवा वेगवेगळ्या प्रकारची संसाधनं असतील, त्यांच्याशी संबंधित कल्चरल आयडेंटिटी, त्यांची स्वतंत्र सांस्कृतिक ओळख, याच्याशी संबंधित काही स्वायत्तता, एक प्रकारे काही विशेष अधिकार त्यांना जे आहे एक प्रकारे ऑटोनॉमस काउन्सिलच्या माध्यमातून मिळतात. म्हणजे थोडक्यात लद्दाखच्या जनतेचं असं म्हणणं होतं की आमच्या पर्यावरणाचं, त्याहून महत्वाचं आमच्या जमिनीचं संरक्षण करण्यासाठी बाहेरचे येऊन जे आहे आमच्या जमिनीवर डल्ला मारू नये, आमचं जे एन्व्हायरमेंट आहे ते सुरक्षित त्या ठिकाणी, संरक्षित त्या ठिकाणी राहावं, आणि आमची जी कल्चरल आयडेंटिटी आहे, एक लद्दाखी म्हणून वेगळी ओळख आहे, ती त्या ठिकाणी बरकरार राहावी, म्हणून तुम्ही आम्हाला 6 शेड्यूलमध्ये त्या ठिकाणी आमचा समावेश तुम्ही करा, अशा प्रकारची मागणी होती. आणि त्याच्याशी संबंधित आंदोलनं सुरू झाली. सोनम वांगचुक हे सुरुवातीपासून शांततापूर्व पद्धतीनं हे सगळं आंदोलन करत होते. या अगोदर सुद्धा जे ते उपोषणाला बसले होते, दिल्लीपर्यंत त्यांनी मार्च केला होता. ही सगळी डिमांड जी आहे लोकांची सुद्धा होती, आणि त्याचं नेतृत्व सोनम वांगचुक करत होते. 2023ला केंद्र सरकारनं ही मागणी लक्षात घेऊन एक हाय पॉवर्ड कमिटी जी आहे ती स्थापन केली, आणि त्यांनी सांगितलं की तुमच्याशी आम्ही चर्चा करू आणि कशा प्रकारे या मागण्यांचा आम्हाला विचार करता येईल याच्याविषयी जे आहे आपण हाय पॉवर्ड कमिटी त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे, आणि या चर्चेच्या माध्यमातून आपण पुढे जाऊ. त्याच्या काही बैठका त्या ठिकाणी झाल्या, आणि आता आता मी जे आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी सांगणार आहे. 2025 मध्ये, ऑगस्ट 2025 मध्ये तिथल्या लद्दाख प्रशासनानं, म्हणजेच इनडिरेक्टली केंद्र सरकारनं, केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सनं एक महत्वाचा निर्णय घेतला. तो निर्णय काय होता? सोनम वांगचुक हे जे आहेत वेगवेगळ्या संस्थांशी संबंधित आहेत, आणि त्यांची एक महत्वाची संस्था जिचं नाव आहे HIAL, हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह लद्दाख. थोडक्यात अल्टरनेटिव्ह लर्निंगशी संबंधित वेगवेगळ्या बाबी या हियाल किंवा HIAL या संस्थेच्या मार्फत ते त्या ठिकाणी राबवत असतात. बाय द वे, सोनम वांगचुक हे उत्कृष्ट एन्व्हायरमेंटलिस्ट आहेत, ऍक्टिव्हिस्ट आहेत, इनोव्हेशन, अल्टरनेटिव्ह लर्निंग, एज्युकेशन यामध्ये त्यांचा हातखंडा आहे, राष्ट्रीय त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर. मग अशा प्रकारच्या या HIAL या इन्स्टिट्यूटला 2018ला, आता मी 2018ला मागे जातोय, त्यावेळेसच्या सरकारनं, प्रशासनानं या HAIL या संस्थेसाठी तब्बल 54 हेक्टर एवढी जमीन लीजवर दिली. कोणाला दिली? सोनम वांगचुक यांच्या ट्रस्टला. आणि त्याच्यातून काय अपेक्षित होतं की यातून जे आहे युनिव्हर्सिटी किंवा तशा प्रकारची एज्युकेशनल सिस्टम त्या ठिकाणी उभारली जावी. 2018 मध्ये दिली, अत्यंत नाममात्र किमतीमध्ये, आणि थोडी थोडकी नाही, 54 हेक्टर जमीन जी आहे सोनम वांगचुकच्या ट्रस्टला त्या ठिकाणी दिली. आणि यातून HIAL याची युनिव्हर्सिटी किंवा तशा प्रकारची सिस्टम निर्माण व्हावी हे अपेक्षित होतं. 2018 ते ऑगस्ट 2025, आता लद्दाखच्या प्रशासनानं असा त्या ठिकाणी निर्णय घेतला की आम्ही 7 वर्ष वाट पाहिली, आणि या 7 वर्षामध्ये जे आहे सोनम वांगचुक यांच्या ट्रस्टनं या HIAL संबंधित या जमीन, आम्ही जी जमीन दिलेली आहे त्याच्याशी रिलेटेड कुठलंही काम केलं नाही. म्हणून आम्ही जो निर्णय घेतला होता तुम्हाला जमीन देण्याचा, तो निर्णय आम्ही रिवोक करतोय, मागं घेतोय, आणि अच्छा. त्यांच्याकडून ती 54 हेक्टर जमीन जी आहे ती वापस घेतली. माझ्या मते दिस इज द टर्निंग पॉइंट. याच्यानंतर जे आहे ऑलरेडी सोनम वांगचुक आणि त्यांचे कार्यकर्ते आंदोलन करतच होते, त्यांच्या मागण्यांसाठी त्या ठिकाणी भांडत होते. पण माझ्या मते या घटनेनंतर आता सोनम वांगचुक यांचं आंदोलन जे आहे ते आणखीन उग्र झालं, आणि त्यांनी 6th शेड्यूल स्टेटस, त्याचबरोबर सेपरेट स्टेटहुडची जी मागणी आहे ती मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लावून ठेवली. आणि इथे
LAB आणि KDA म्हणजे त्या ठिकाणचं लद्दाख अपेक्स बॉडी नावाची एक संस्था आहे आणि दुसरी KDA कारगिल डेमोक्रेटिक अलायन्स नावाची एक संस्था आहे. डॉक्टर सोनम वांगचुक यांचं म्हणणं असं आहे की दीज आर नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन्स आणि त्यांच्या युथ विंगनं जे आहे हे सगळं आंदोलन त्या ठिकाणी सुरू केलं. आता ते उपोषणाला बसले. यामध्ये सोनम वांगचुक सुद्धा उपोषणाला बसले आणि त्यांच्यासोबत लद्दाखी जनता ही सुद्धा जी आहे टप्प्याटप्प्यानं उपोषणाला त्या ठिकाणी बसली. हे उपोषण चालू होतं. 14 दिवस जे आहे उपोषणावर सोनम वांगचुक होते आणि त्यांच्यासोबत आणखीन काही लोक होते. मग आता जसा तुम्ही उल्लेख त्या ठिकाणी केला, 24 सप्टेंबरला काय झालं? या आंदोलनापैकी दोन म्हातारे जे होते, म्हणजे वृद्ध जे होते, 60 वर्ष आणि माझ्या मते 72 वर्ष असणारे दोन व्यक्ती जे होते, त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना जे आहे अर्जंटली त्या ठिकाणी ऍडमिट करावं लागलं. आता सोनम वांगचुक यांचं असं म्हणणं आहे की ही परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे आता हे जे युवक होते, जे इतक्या दिवसापासून आंदोलन करतायत, मागण्या करतायत आणि केंद्र सरकार जे आहे त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही आणि त्यात काही लोकांचा जीव जाण्याची स्थिती निर्माण होतीये, म्हणून हे युवक जे आहेत ते चिडले आणि त्यातून आंदोलन निर्माण झालं. केंद्र सरकारचं म्हणणं असं त्या ठिकाणी आहे की ऑलरेडी आम्ही 2023 पासून चर्चा करतोय आणि बाय द वे फर्स्ट वीक ऑफ ऑक्टोबर आम्ही ऑलरेडी फर्स्ट वीक ऑफ ऑक्टोबरमध्ये यांच्याशी चर्चेशी संबंधित पुढचा टप्पा आमचा त्या ठिकाणी जाणार होता. आता हे अशा प्रकारचे दावे प्रतिदावे आहेत, पण अशी हीच घटना घडली आणि त्या घटनेनंतर आतापर्यंत लद्दाखमध्ये झालं नाही ती गोष्ट घडली. व्हायलन्स त्या ठिकाणी झाला, हिंसाचार झाला आणि या हिंसाचारामध्ये जे आहे निष्पाप 4 जणांचा बळी गेला आणि कित्येक जे आहे शेकडो 100हून अधिक जे आहेत त्या ठिकाणी जखमी झाले. आता मी घटना ज्या आहेत तुमच्या समोर ठेवल्या आणि आज त्यातला पुढचा अध्याय त्या ठिकाणी सुरू झाला की याच्या अगोदर सोनम वांगचुक यांच्या ज्या एनजीओ त्याचबरोबर संस्था होत्या त्यांचा एनजीओ स्टेटस काढून घेण्यात आला. FCRA फॉरेन कॉन्ट्रीब्युशनशी संबंधित आणि रेमिटन्सशी संबंधित जो कायदा आहे त्याच्यानुसारचं रजिस्ट्रेशन जे आहे ते कॅन्सल करण्यात आलं आणि आज तर त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आली. आता मी तुमच्या पुढे जे आहे फक्त एक प्रकारे जे आहे क्रोनॉलॉजी घटनाक्रम त्या ठिकाणी सांगितला. मी जसं म्हटलं आणि सुरुवातीच्या तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये योग्य प्रकारे सांगितलं, माझ्या मते या घटनेला फक्त आपण ब्लॅक अँड व्हाईट मध्ये पाहिलं नाही पाहिजे. सत्य याच्यामध्ये कुठेतरी आहे, त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रेइश शेड आहेत. मी पहिले जे आहेत पांढरा त्याच्यातला व्हाईटिश शेड त्या ठिकाणी सांगतो. डॉक्टर सोनम वांगचुक भारतालाच नाही सगळ्या जगाला परिचित आहेत. उत्कृष्ट अशा प्रकारचे एन्व्हायरमेंटलिस्ट आणि क्लायमेट चेंजशी रिलेटेड फाईट करणारे कार्यकर्ते अशी त्यांची ओळख त्या ठिकाणी आहे. अल्टरनेटिव्ह एज्युकेशन त्याचबरोबर इनोव्हेशन याच्याशी संबंधित त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग ऑलरेडी ते लद्दाखमध्ये करतात. HAIL शी संबंधित, सेकमॉलशी संबंधित आईस तुपा हा त्यांचा एक्सपेरिमेंट जो आहे तो प्रचंड फेमस आहे आणि या सगळ्या आधारावर त्यांच्या क्लायमेट चेंज विरुद्धच्या एक प्रकारे लढाई त्याचबरोबर इनोव्हेटिव्ह एज्युकेशनमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना 2018 मध्ये तर रॅमन मेगसेसे अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे आणि मोठ्या मोठ्या प्रकारचे अवॉर्ड्स राष्ट्रीय त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय अवॉर्ड त्यांना त्या ठिकाणी मिळालेले. ही त्यांची ओळख एन्व्हायरमेंटलिस्ट, क्लायमेट चेंज, सस्टेनेबल डेव्हलपमेंट यासाठी फाईट करणारे. दुसरी महत्वाची त्यांची ओळख म्हणजे लद्दाखच्या जनतेचा आवाज, व्हॉइस ऑफ लद्दाख असं जर आपण त्या ठिकाणी म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये. मागच्या काही वर्षांपासून ते लद्दाखच्या लोकांसाठी त्यांच्या हक्कांसाठी त्या ठिकाणी ते लढतायत आणि म्हणूनच युवक त्यांच्या बाजूनं त्या ठिकाणी त्याच्यात आहेत. सेकमॉल, HIL यासारख्या संस्थांच्या माध्यमातून ही सगळी जी एक प्रकारची त्यांची जी थिंकिंग आहे ती स्प्रेड सुद्धा त्या ठिकाणी त्याच्यात करतायत. आता ही झाली मी पॉझिटिव्ह बाजू सोनम वांगचुक यांची त्या ठिकाणी सांगितली. थोडीशी जी आहे बऱ्याच जणांना ती आवडणार नाही, पण माझ्या मते ते फॅक्ट आपण त्या ठिकाणी समोर त्या ठिकाणी ठेवले पाहिजे. थोडीशी जी आहे दुसरी बाजू सुद्धा आपल्याला पाहणं तेवढंच आवश्यक आहे. या सगळ्या मुवमेंटमध्ये एक महत्वाची डिमांड काय आहे? 6th शेड्यूल स्टेटस हा लद्दाखला त्या ठिकाणी मिळावा. यातलं एक महत्वाचं कारण काय आहे की बाबा तिथली जी जनता आहे त्या जनतेकडे त्यांच्या जमिनीशी संबंधित अधिकार असावेत. जर हे अधिकार त्यांच्याकडे नसतील तर बाहेरचे लोक त्या ठिकाणी येतील आणि अल्टिमेटली तिथं काय आहे? टुरिझम पोटेन्शियल. मग टुरिझमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं जस्ट नाव घेण्यासाठी, म्हणजे खरोखरच तसं असं होईल नाही, पण सामान्य लोक बऱ्याच वेळेस ते नाव घेतात म्हणून मी घेते की अदानी सारखे लोक बाहेरून त्या ठिकाणी येतील, जमीन मोठ्या प्रमाणामध्ये घेतील, आपले आपले हॉटेल्स, रिसॉर्ट्स त्या ठिकाणी निर्माण करतील आणि एक कॉर्पोरेटायझेशन सगळ्या त्या सिस्टमचं त्या ठिकाणी करतील. म्हणून 6 शेड्यूल स्टेटसमध्ये लद्दाखला आणावं अशी तिथल्या जनतेची मागणी आहे, अत्यंत रास्त मागणी आहे. पण आज घडीला ग्राउंड लेवलवर काय होतं माहित आहे? आपण फक्त मेनस्ट्रीम मीडियामध्ये जे येतं माईट बी त्याच्या आधारावर त्या ठिकाणी आपण आपलं ओपिनियन मत त्या ठिकाणी बनवतो. जर कोणी लद्दाखमध्ये तुमचं असेल किंवा तसे इनपुट्स असतील तर जरूर त्या ठिकाणी घ्या. असे काही इनपुट्स माझ्याकडे त्या ठिकाणी आहेत. या सेकमॉल किंवा HIALच्या माध्यमातून सोनम वांगचुक यांची संस्था वेगवेगळ्या प्रकारचे वर्कशॉप कंडक्ट करते. देशातून देशाच्या बाहेरून लोक त्या ठिकाणी जातात. ऑफकोर्स त्याच्यासाठी फीस असते आणि मग हे सगळं जे आहे काही अंशी ते जे आहे त्या प्रकारच्या इको फ्रेंडली स्टे हा त्यातला एक कॉम्पोनंट असतो आणि त्यातले काही दिवस हे एका रिसॉर्टमध्ये या सगळ्या गेस्टला त्या ठिकाणी ठेवलं जातं. तुम्हाला माहिती आहे रिसॉर्ट कोणाच्या मालकीचं आहे?
सोनम वांगचुक यांचे नातेवाईक, त्यांचा भाऊ यांच्या मालकीचं ते रिसॉर्ट आहे. 5 स्टार सगळ्या फॅसिलिटीज त्या लेहमधल्या या सगळ्या रिसॉर्टमध्ये त्या ठिकाणी आहेत. म्हणजे बाहेरचे येणं, कॉर्पोरेटायझेशन करणं याला विरोध, पण यांच्या नातेवाईकांना फायदा होत असेल तर यामध्ये कुठलाही विरोध नाही. लोक म्हणतात, मला खरं खोटं त्या ठिकाणी माहित नाही, सोनम वांगचुक यांचं याच्याशी काही देणं घेणं नाही, पण त्यांची सध्याची जी पत्नी आहे, त्यांचं नाव गीतांजली आहे, त्या नॉन लद्दाखी आहेत. म्हणून हा मी मुद्दा या ठिकाणी घेतोय. त्या लद्दाखच्या नाहीत. अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये सोनम वांगचुक यांच्या सगळ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीजचं त्यांनी कॉर्पोरेटायझेशन केलेलं आहे. एक प्रकारे जे आहे त्याचं कमर्शियलायझेशन त्या ठिकाणी केलेलं आहे. हा सुद्धा मुद्दा आपल्याला लक्षात घेणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. ही झाली एक बाब. दुसरी महत्वाची गोष्ट, ऑलरेडी जर लद्दाखचं प्रशासन आणि त्याहून महत्वाचं जर भारत सरकार त्या ठिकाणी म्हणत असेल की आर्थिक हेराफेरी, मुख्यतः FCRA संबंधित या फॉरेन कॉन्ट्रीब्युशन आणि रेमिटन्सीशी संबंधित जे आहे हेराफेरी सोनम वांगचुक यांच्या संस्थेनं त्या ठिकाणी केलेली आहे. माझ्या मते भारत सरकार जर म्हणत असेल तर त्यामध्ये काही ना काहीतरी प्रूफ असतील म्हणूनच ते म्हणत असेल. खरं खोटं कायदेशीर लढाई आहे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी येईल. पण आतापर्यंत ज्या बातम्या येत आहेत त्या बातम्याच्या अनुसार त्या ट्रस्टमधून जे आहे त्यांच्या पर्सनल अकाउंटमध्ये पैसे त्या ठिकाणी जातात. एका बाजूला जे आहेत सोनम वांगचुक म्हणतात की आम्ही कुठलीही देणगी बाहेरून घेतली नाही, पण त्याच मी एक मुलाखत त्यांची ऐकली आणि त्या मुलाखतीमध्ये ते त्या ठिकाणी म्हणतात की आम्हाला फीस म्हणून बाहेरच्या देशांनी, स्वीडन मधल्या काही संस्थांनी जे आहे आम्हाला प्रोफेशनल फीस म्हणून ती म्हणजे ती अमाऊंट आम्हाला दिलेली आहे, म्हणून तुम्हाला ती फॉरेन अमाऊंट दिसते, पण हे फॉरेन कॉन्ट्रीब्युशन नाही. जो काही त्यांचा दावा त्या ठिकाणी असेल, पण आर्थिक हेराफेरीशी संबंधित सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. आणि आता सगळ्यात महत्वाचं, त्या दिवशी जे आंदोलन झालं, जर लद्दाखचे लेफ्टनंट गव्हर्नर कविंदर गुप्ता आहेत, ते जर त्या ठिकाणी म्हणत असतील आणि ऑन कॅमेरा जर त्या ठिकाणी ते म्हणत असतील की 100हून जास्त युवक हे लद्दाख मधून नाही, दोडा म्हणजे काश्मीर व्हॅली जी आहे त्या काश्मीर व्हॅलीमधून 100हून अधिक युवक आले आणि 60हून अधिक युवक हे नेपाळमधून या आंदोलनामध्ये सामील होण्यासाठी आले. जर कविंदर गुप्ता अशा प्रकारे त्या ठिकाणी आरोप करतायत आणि या युवकांनी हा हिंसाचार माजवला असं जर ते त्या ठिकाणी म्हणत असतील, तर हे सुद्धा जे आहे आपल्याला सिरियसली घ्यावं लागेल की सोनम वांगचुक यांचं जर आंदोलन आहे आणि अशा प्रकारचं त्यांचं आंदोलन हायजॅक होत असेल किंवा अशा प्रकारचे अँटी नॅशनल एलिमेंट्स त्या ठिकाणी येत असेल, तर माझ्या मते ती जबाबदारी सुद्धा सोनम वांगचुक यांना त्या ठिकाणी घ्यावी लागेल. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा, या सगळ्या भाषणांच्या दरम्यान माझ्या मते जे आहेत ते नाईफ ज्याला आपण म्हणतो ना, ते भोळे आहेत. या अँगलनं मी भोळे त्या ठिकाणी म्हणतो की त्यांच्या भाषणामध्ये जे आहेत 2 टर्म्स आल्या आणि या 2 टर्म्सचा त्या प्रशासनानं जे आहे बरोबर त्यांच्या विरुद्ध वापर करून घेतला. एक, त्यांनी म्हटलं की झेन झी मुवमेंट, आणि दोन, त्यामध्ये शब्द त्या ठिकाणी आला की अरब स्प्रिंग. मी त्यांची मुलाखत ऐकत होतो आणि त्यांचं म्हणणं असं होतं की कंटेक्स्ट तुम्ही चुकीचा घेतला. मी जे भाषण करत होतो त्या भाषणामध्ये त्यांनी 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 सांगितलं की त्या भाषणामध्ये ते म्हणत होते की जसं 2011 मध्ये अरब स्प्रिंग झालं आणि तिथे जे आहे ते अरब स्प्रिंग सुरू झालं आणि नंतर एवढा सगळा जो आहे तो वनवा त्या ठिकाणी पेटला. लद्दाखच्या जनतेसाठी मला जर लढावं लागलं, त्यांच्यासाठी जे आहे मला उपाशी राहावं लागलं, मला मरावं लागलं, तर तशा प्रकारच्या अरब स्प्रिंगसाठी जीव देणारा जो आहे मी सगळ्यात पहिला व्यक्ती असेल, असा कंटेक्स्ट होता, असं सोनम वांगचुक यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. आणि दुसरी गोष्ट, जेन झी मुवमेंट, त्यांचं म्हणणं आहे की मला जेन झी असं त्या ठिकाणी म्हणायचं नव्हतं, पण युवकांचा हा सगळा त्या ठिकाणी लोंढा आहे आणि युवक त्या ठिकाणी सामील होते म्हणून जेन झी. पण या जेन झी इज इक्वल टू नेपाळ मधला सगळा क्रायसिस आणि त्याच्यानंतर सत्ताच उलथवून टाकणं, हे नक्कीच केंद्र सरकारनं हे शब्द त्यांच्या विरुद्ध वापरले असतील आणि माझ्या मते त्याच्यानुसार जे आहे चिथावणीखोर भाषण या अनुषंगानं रासुका, राष्ट्रीय सुरक्षा कायदा, त्यांच्या विरुद्ध लावला असेल. तर माझ्या मते मी दोन्ही बाजू त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. एक फक्त शेवटचा मुद्दा मी त्या ठिकाणी सांगतो की सोनम वांगचुक उत्कृष्ट काम करतायत, त्यांची लद्दाखच्या जनतेच्या प्रती जे आहे ते तळमळ आहे, याविषयी कोणाच्या मनामध्ये जे शंका त्या ठिकाणी त्याच्यात नसावी. पण त्यांच्या पॉलिटिकल अँबिशन सुद्धा स्ट्रॉंग आहेत. पॉलिटिकल अँबिशन स्ट्रॉंग असणं चुकीचं नाही. जर लद्दाख राज्य झालं तर लद्दाख राज्याचा पहिला मुख्यमंत्री म्हणून त्यांना त्या ठिकाणी बसायला आवडेल, त्यासाठी त्यांची सगळी मुवमेंट चालू आहे. तर त्यांनी त्या ठिकाणी बसावंही, त्याविषयी काही चुकीचं नाहीये. लिटरेट व्यक्ती आहे, कार्यकर्ता व्यक्ती आहे, असा व्यक्ती त्या ठिकाणी जात असेल तर काही चुकीचं नाही. माझ्यासारख्याचं फक्त म्हणणं एवढंच आहे की तुम्ही सोशल ऍक्टिव्हिटी म्हणता, पॉलिटिकल सिस्टमला जे आहे चुकीचं त्या ठिकाणी म्हणता किंवा सगळे जे आहेत चोर आहेत असं त्या ठिकाणी म्हणता, आणि अल्टिमेटली मागच्या दारानं तुम्हाला जर तिथंच जाऊन त्या ठिकाणी बसायचं असेल तर मग जे आहे तिथंच जर जायचंय तर तुम्ही जे आहे सरळ सरळ पॉलिटिकल सिस्टम मध्ये येऊन हा लढा त्या ठिकाणी का देत नाही?
तुमचे स्ट्रॉंग पॉलिटिकल अँबिशन्स आहेत आणि हा जनतेचा जो असंतोष आहे तो तुम्ही तुमच्या पॉलिटिकल अँबिशन्ससाठी त्या ठिकाणी फुलफिल करून घेताय का, असे सुद्धा प्रश्न त्यांच्या विरुद्ध विचारले जात आहेत. पुन्हा पुन्हा मी रिपीट करतोय, खरं खोटं ज्याचा निर्णय जो आहे प्रत्येक व्यक्तीनं त्या ठिकाणी घ्यावा, पण माझ्या मते एखाद्या गोष्टीची आपण चर्चा करतोय तर त्याचा व्हाईट वाला कॉम्पोनंट, ब्लॅक वाला कॉम्पोनंट आणि मग सत्य हे कुठेतरी त्याच्यामध्ये असतं, हे ग्रे शेड सुद्धा समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. नाही, अगदी बरोबर ढगे सर. तुम्ही जे आता जे काही व्यवस्थितपणे दोन्ही बाजू सांगितलं की प्रतिमा निर्माण करणं, इमेज मेकिंग. आता इमेज मेकिंग करणं मग ते कमर्शियल पद्धतीने करणे असा एक तो झालेला आहे. म्हणजे ब्रँडिंग, स्वतःचं ब्रँडिंग कसं करायचंय, काय करायचं, डिलिव्हरेबल्स काय असणार आहे, मीडिया कॅम्पेनिंग कसं करायचं आहे, म्हणजे याच्या मते अवॉर्ड कसे मिळवायचे आहेत वगैरे. असे म्हणजे सगळ्या समोर जे येत असतं ते आदर्श मत आणि अगदी चांगलं चांगलं जे भावतं ते समोर येत असतं. त्याची दुसरी जी बाजू आहे त्यासाठी जे काही द्राविडी प्राणायाम सगळे जे करावं लागतात ते त्यांनी केलेले असणार असं ते तुमच्या बोलण्यातून दिसतंय आणि त्यांनी ते केलेले आहेत. आता हे करत असताना त्यांच्या जर राजकीय महत्वाकांक्षा जर जागृत झालेल्या असतील आणि त्यांना पहिल्या स्वायत्त राज्याचं लडाखचं मुख्यमंत्री जर व्हायचं असेल, जर त्यांनी तसं काही केलेलं आहे तर त्यातही काही चूक नाही असं तुम्ही म्हणताय. हे अगदी बरोबर आहे. आता ही जी कारवाई झालेली आहे ती राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली झालेली, नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट नुसार झालेली आहे. आता केंद्र सरकारला म्हणजे काही शंकाने केंद्र सरकारला तो पूर्ण अधिकार आहे. म्हणजे केंद्र सरकार जर पद्मश्री देऊन तुमच्या चांगुलपणाचं कौतुक देखील करतंय, तर तुमच्या जर काही दोष तुमच्यामध्ये आढळले तर ते NSA खाली अटक सुद्धा करू शकतं. आणि हे त्याचं एक दुर्मिळ उदाहरण असं भारताच्या इतिहासात म्हणावं लागेल की असं झालेलं आहे की ज्याला पद्म पुरस्कार दिला जातो त्याच्या विरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायदा देखील वापरला जाऊ शकतो. हे उदाहरणातून दिलेलं आहे. आता बघा, तुम्ही जे सांगितले की जेन झेड बद्दल त्यांच्या बोलण्यामधून आलेलं आहे. मग त्याच्यानंतर नेपाळचे काही युवक इकडे आले होते किंवा अमुक, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या राष्ट्रविघातकच आहेत त्या अर्थाने. म्हणजे त्या युवकांची नको त्या पद्धतीने माथी भडकवणं असेल किंवा इतर राज्यातून कुणी येत असेल आणि त्यांची हिंसा जर तुम्हाला ते माहिती नसेल, तुम्ही त्या प्रदेशातल्या आहात, तुम्ही प्रत्येक व्यक्तीला ओळखताय, असं काही फार मोठा तिथं असं आहे नाही की ओळखणार नाही. तुम्ही ओळखताय जवळपास सगळ्या लोकांना. असं असताना ते घुसतात कसे परदेशातले, परराज्यातले, काश्मीरमधले, नेपाळमधले असे येतात कसं काय, हे देखील तपासून पाहिलं जाणार आहे. दुसरी गोष्ट की आपल्याकडे डावे उजवे हे ते जे सगळं चालतं, मग आता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात ते आंदोलन जीवे. त्याच्यानंतर त्या तुमचे अर्बन नक्सलिस्ट वगैरे काय काय ते सगळं जे चालू असतं त्या याच्यात मग फॉरेन फंडिंग, मग फॉरेन फंडिंगवर बराचसा कंट्रोल नरेंद्र मोदी यांनी तो आणलेला आहे की ज्याचा गैरवापर होतो भारतामध्ये. म्हणजे त्याचा लॉ अँड ऑर्डर बिघडू नये, मग याची ती काळजी घेतली जाते. त्याची एक स्टेप म्हणून ते केलं जातं, हा पैसा येतोय. तर तुम्ही जे काही सेवन सिस्टर किंवा त्याच्या 6 शेड्यूल बद्दल जे सांगितलेलं आहे, तर मला अगदी शेवटचा प्रश्न आहे की अशा प्रकारे केंद्र सरकार म्हणजे लडाखसह अन्य अजून कोणत्या त्या 7 सिस्टरमध्ये अशा प्रकारची कारवाई करतंय सध्या आणि कशा, कारण की जर असं इतकं तिथं आता केंद्रशासित असताना आंदोलन होत आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बंदोबस्तामध्ये उणीव आहे असं म्हणायचंय किंवा लोकशाही तिथं जागरूक आहे असं म्हणायचं की कसं म्हणून बघायचंय. आणि लडाखच्या तुलनेत आता हे सगळे जे सीमेवरच्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या 7 सिस्टरच्या, तर त्याच्या संबंध त्याकडे तुम्ही कसं बघताय? नक्कीच. दोन तीन महत्वाचे मुद्दे मी या ठिकाणी घेतो. एक, जसं मी चर्चेमध्ये सांगितलं की AMTM म्हणजे थोडक्यात आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम यांना ऑलरेडी 6व्या सूचीमध्ये टाकलेलं आहे. प्रत्येक राज्याची जी आहे कंडिशन वेगळी आहे. जसं मी सांगितलं, कल्चरल आयडेंटिटी म्हणा किंवा थोडक्यात जल जंगल जमीन याच्यावर जे आहे तिथल्या लोकांचा त्या ठिकाणी कंट्रोल असावा. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह त्याचबरोबर फिनान्शियल डिसिजन मेकिंग मध्ये तिथल्या लोकांना स्वायत्तता असावी, म्हणून राज्यांना अशा प्रकारे त्या ठिकाणी टाकलं जातं. आता आपण मुख्यतः लद्दाखकडे त्या ठिकाणी येऊ. लद्दाख जो आहे अत्यंत सेन्सिटिव्ह अशा प्रकारचा प्रदेश आहे. लक्षात घ्या, लद्दाखची एक बाजू जी आहे चीनशी सटीक LAC आहे, लाईन ऑफ ऍक्च्युअल हं. कंट्रोल. लद्दाखची दुसरी बाजू जी आहे ती पाकिस्तानला त्या ठिकाणी आहे आणि वाखान कॉरिडॉरच्या माध्यमातून साधारणतः 100-110 किलोमीटर जे आहे ते
सॉरी अफगाणिस्तानशी त्या ठिकाणी अटॅच त्या ठिकाणी. जर खरोखरच लद्दाख अशांत राहिला, अशा प्रकारचा अशांत लद्दाख त्या ठिकाणी राहिला, भगवान ना करे आणि तसं होणारही त्या ठिकाणी नाही, पण मानलो तिथे सुद्धा जर दहशतवादाचा शिरकाव झाला, अँटी नॅशनल एलिमेंट त्या ठिकाणी त्याच्यात गेले, तर जे आहे एका बाजूला म्हणजे पूर्वेकडून जे आहे चायना त्या ठिकाणी आहे, पश्चिमेकडून जो आहे पाकिस्तान त्या ठिकाणी आहे, मध्ये हा लद्दाख आहे. अल्टिमेटली चायना आणि पाकिस्तानला एकत्रित येऊन काय हासिल करायचंय, त्याचा सगळ्यात महत्वाचा उद्देश जो आहे तो म्हणजे सियाचीन ग्लेशियर. त्या सियाचीन ग्लेशियरवर कब्जा त्या ठिकाणी करणं. लद्दाख जर अशांत असेल तर ती परिस्थितीचा सुद्धा सामना भारताला त्या ठिकाणी करावा लागू शकतो. नंबर एक. दुसरी गोष्ट, लद्दाखची जी आहे डिमांड आहे सेपरेट स्टेटहुडची, चर्चेमध्ये आला म्हणून एक अत्यंत महत्वाचा मुद्दा सांगतो की ओव्हरऑल जे आहे फार लूज स्टेटमेंट आपण त्या ठिकाणी करत असतो की अरे लोकांची मागणी आहे आणि केंद्र सरकार, मोदी सरकार, कारण तिथे पॉलिटिकल आयडिओलॉजी असते. बाय द वे मी पॉलिटिकल आयडिओलॉजीनं बोलत नाही, पण एक लूज स्टेटमेंट त्या ठिकाणी असते की नाही नाही तिथे जे आहे अदानीला जमीन देण्यासाठी किंवा कंट्रोल करण्यासाठी जे आहे असं सगळं करण्यात येतंय आणि त्यांना लटकवत त्या ठिकाणी ठेवलं, निर्णय घेतला नाही, त्यांना राज्याचाही दर्जा देत नाही. पण खरोखरच तुम्ही विचार करा, लद्दाख जो आहे एक तर जो आहे रिमोट लोकेशन आहे नंबर एक. ऑलरेडी मी जे आहे त्याचं सेन्सिटिव्ह स्टेटस मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या बॉर्डर्स आहेत. मग त्या ठिकाणी त्या राज्याच्या ऐवजी केंद्राचा कंट्रोल राहणं भारताच्या सुरक्षिततेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं कधीही फायद्याचं. नंबर एक. दुसरी त्याहून महत्वाची गोष्ट, एखादं राज्य जर बनवायचं असेल तर फायनान्शियल फिजिबिलिटी ही सगळ्यात महत्वाची बाब त्या ठिकाणी असते की ते स्वतः जे आहे सक्षम आहे का, स्वयंपूर्ण असं त्या ठिकाणी ते होऊ शकेल का, हा विचार करावा लागतो. आज घडीला जर पाहिलं तर लद्दाखमध्ये टुरिझम हीच एकुलती एक महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी. यस, तिथे रेअर अर्थ मिनरल्स आणि काही अंशी बाकीच्या गोष्टी आहेत, पण आज घडीला जर पाहिलं तर फक्त टुरिझमच्या आधारावर संपूर्ण एक राज्य तग धरू शकेल का, हा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी विचार करावा लागेल. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, लद्दाखची पॉप्युलेशन 3 लाख पेक्षा सुद्धा कमी आहे. त्या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर आज घडीला सर्वात छोटं जे राज्य आहे ते म्हणजे सिक्कीम. मग सिक्कीम पेक्षा सुद्धा छोटं राज्य बनवण्याची एक प्रकारे जी आहे वेळ जर लद्दाखला आपण पूर्ण राज्याचा स्टेटस त्या ठिकाणी दिला तर तो त्या ठिकाणी येणार आहे. मग 3 लाख पॉप्युलेशन असणाऱ्या एखाद्या त्या भूभागाला आपण राज्याचा दर्जा द्यावा का, फायनान्शियली ती फिजिबल ठरेल का, ऍडमिनिस्ट्रेटिव्हली सगळ्या गोष्टी होतील का, याचा सुद्धा सांगोपांग विचार केंद्राला करावा लागतो आणि त्याच्याच आधारावर निर्णय घ्यावे लागतात. म्हणून थोडासा स्टेटहुड देण्याविषयी जो आहे त्या ठिकाणी डिले होत असेल. सिक्स्थ शेड्यूल विषयी आणि त्यांना स्वायत्तता देण्याविषयी माझ्या मते त्या युवकांच्या मागण्या रास्त आहेत, त्याविषयी कोणाच्याही मनामध्ये काही त्या ठिकाणी शंका याच्यात नसावी. तर हा सुद्धा थोडासा जो आहे फॅक्च्युअली आणि मुद्द्याच्या आधारावर एखाद्या म्हणजे ज्याला सेन पर्सन आपण म्हणतो, हा सगळा जो ग्रे मॅटर दिलेला आहे वर जे मेंदू दिलेला आहे त्याचा सामान्य माणसानं सुद्धा विचार करावा आणि त्याच्या आधारावर जी काही आपली राजकीय म्हणजे आपली जी काही आयडिओलॉजी असेल ती फॉलो करावी. म्हणूनच मी सुरुवातीला सांगितलं, मला जर कोणी त्या ठिकाणी याच्यात म्हणेल तर मी म्हणेल की सोनम वांगचुक जे करतायत जबरदस्त त्या ठिकाणी करतायत, पण याचा अर्थ ते काहीच चूक नाही असं जर कोणी म्हणत असेल तर ऑलरेडी काही बाबी मी चर्चेमध्ये त्या ठिकाणी आणलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला केंद्र सरकार सगळंच चूक करतं अशातला त्या ठिकाणचा भाग आहे का, नाही. केंद्र सरकार सुद्धा जे आहे काही गोष्टी योग्य त्या ठिकाणी करतंय. मग नक्कीच. केंद्र सरकार काय योग्य करतंय, सोनम वांगचुक काय योग्य करतंय, यातला सुवर्ण मध्य आपण साधला तर लद्दाखच्या जनतेचं भलं होईल असं मला स्पष्टपणे वाटतं. अगदी आता आपण आता समारोप करूयात. ढगे सर, आपण आमच्या दर्शकांना अतिशय व्यवस्थितपणे दोन्ही बाजू सांगितलेल्या आहेत, सोनम वांगचुक आणि रँचो, त्या अर्थाने सिनेमॅटिक ते जे काही प्रतिमा झालेली आहे, त्याच्यानंतर ते कुठे मोठे आहेत ते पर्यावरणवादी म्हणून, शिक्षण म्हणून, तर ते देखील तुम्ही सांगितलेलं आहे. आता त्यांना दुसरी बाजू म्हणजे ही केंद्र सरकारवर एवढी वेळ का यावी की त्यांना डायरेक्ट राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करावी लागेल. हे थोडंसं याचा अजून काही तपशील जो आहे त्याचा अजून तो तर काही समोर आलेला नाहीये. कारण की अटक तर केलेली आहे आणि केंद्र सरकारचा तो अधिकार आहे. आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हे सीमेवरचं आहे ते सगळं, लेह लडाख, त्यामुळे तेवढी काळजी घ्यावीच लागणार आहे. आता या NSA ऍक्ट खाली त्यांना किती दिवस ठेवलं जातंय, त्यांच्यावर नेमकं काय आरोप सिद्ध होतात किंवा काय पुढं होत आहे हे बघणं अतिशय महत्वाचं आहे. तर खूप खूप धन्यवाद सर, की तुम्ही वेळ दिला आणि अतिशय तटस्थपणे एकदम तुम्ही एक तुमची खास लष्करी नजर त्याच्यावर फिरवलेली आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद अनिलजी.